नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपला आजचा व्हिडिओ आहे ठरलं तर मग या मालिकेमधील प्रियाची जीवनशैली। प्रिया म्हणजेच प्रियंका तेंडुलकर यांच्या जीवनचरित्राबद्दल आपण आज बघणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। प्रियंका तेंडुलकर ही मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे। ती तिच्या सुंदर अभिनय शैलीसाठी आणि सोज्वल सौंदर्यासाठी ओळखली जाते। अनेक मराठी मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे। प्रियंका तेंडुलकर म्हणजेच प्रिया यांची वैयक्तिक माहिती आपण जाणून घेऊया। त्यांची वैयक्तिक माहिती आहे म्हणजे त्यांचे पूर्ण नाव प्रियंका संदीप तेंडुलकर। त्यांची जन्मतारीख 22 मार्च। त्यांचा जन्मस्थान मुंबई महाराष्ट्र येथे आहे। त्यांचे शिक्षण मुंबईतील कॉलेजमधून शिक्षण पूर्ण त्यांनी केले। त्यांचे निवास मुंबई महाराष्ट्र येथे आहे। वैवाहिक स्थिती त्या सध्या अविवाहित आहेत। त्यांची करिअरची सुरुवात बघायचं झालं तर प्रियंकाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग पासूनच केली। त्यानंतर तिने विविध टीव्ही जाहिराती, नाटके आणि मालिकांमधून काम करत अभिनयात पाय रोवले। त्यांची प्रमुख मालिका म्हणजे अगं बाई सुनबाई झी मराठी वरील या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर माझी तुझी रेशीमगाठ यामधील तिची भूमिका खूप काय लोकप्रिय ठरली। सुनबाई या मालिकेतही तिच्या अभिनयाची चर्चा झाली। तिचा पुरस्कार आणि गौरव बघायचं झालं तर तिच्या सहज सुंदर अभिनयासाठी प्रियंकाला विविध पुरस्कार सोहळ्यामध्ये नामांकन मिळाले असून प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादही मिळतो। त्यांच्या खास गोष्टी सांगायच्या झालं तर प्रियंकाला नृत्याची आवड आहे। सोशल मीडियावर ती सक्रिय असून तिचे चाहते तिथे तिच्या पोस्ट्सना खूप पसंती देतात। ती नेहमीच पारंपरिक आणि सोज्वल वेशभूषेत दिसते। त्यांचा निष्कर्ष सांगायचं झालं तर प्रियंका तेंडुलकर ही नवोदित कलाकारामध्ये एक दमदार अभिनेत्री असून मराठी मनोरंजन विश्वात आपली छाप पाडत आहे। तिचा अभिनय, सौंदर्य आणि व्यक्तिमत्व यामुळे ती पुढील काळात मोठ्या यशाला गवसणी घालेल अशी अपेक्षा आहे। तुम्हाला तिच्या विशिष्ट मालिकेबद्दल, सोशल मीडिया हँडल्स किंवा तिच्या आवडीनिवडीबद्दल अजून माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।